नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एका अशा गुन्ह्याची पूर्ण कहाणी ज्याने महाराष्ट्र पोलिसांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आणि अनेक वर्षांनंतर एका धक्कादायक सत्याने संपूर्ण राज्य हादरलं. 1984 साल, पुणे शहर. उद्योगांनी गजबजलेलं वाढतं शहर. देशमुख फूड्स नावाची मोठी मिठाई आणि चॉकलेट कंपनी बाजारात आघाडीवर होती. कंपनीचे मालक विनायक देशमुख प्रभावशाली आणि कडक स्वभावाचे उद्योगपती. 8 मार्चची रात्र शांत होती, पण मध्यरात्रीनंतर सर्व काही बदललं. 2 मुखवटा घातलेले इसम बंदुकीच्या धाकावर देशमुख यांच्या बंगल्यात घुसले. घरातील वृद्ध आई आणि पत्नीला बांधण्यात आलं. फोनच्या तारा कापल्या आणि काही क्षणांतच विनायक देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या संचालकांना धमकीचा फोन आला. 1 अब्ज रुपयांची मागणी, अन्यथा मृत्यू. पुणे पोलिसांनी शहर सील केलं. तपासाची चक्र वेगाने फिरू लागली, पण कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. मात्र 3 दिवसांनी अचानक विनायक देशमुख एका जुन्या गोदामातून स्वतःच सुटून आले. त्यांनी सांगितलं की अपहरणकर्ते अचानक गायब झाले. खंडणी घेतली गेली नव्हती. पोलीस गोंधळलेले असतानाच पुणे पोलीस मुख्यालयात एक पत्र आलं. भारतातील हुशार समजणाऱ्या पोलिसांनो, आम्हाला पकडून दाखवा. सही होती 21 चेहऱ्यांचा राक्षस. पत्रात टोळीने राखाडी कार वापरल्याचा उल्लेख केला होता आणि एका विशिष्ट दुकानातून खरेदी केल्याचं लिहिलं होतं. पोलिसांनी हजारो गाड्या तपासल्या, दुकानातील शेकडो ग्राहकांची चौकशी केली, पण निष्कर्ष शून्य. यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला. देशमुख फूड्सच्या उत्पादनांमध्ये विष मिसळल्याची धमकी देण्यात आली. बाजारातून सर्व कॅन्डी आणि चॉकलेट परत मागवण्यात आले. कंपनीला प्रचंड आर्थिक फटका बसला. भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही आठवड्यांतच दुसऱ्या मोठ्या कंपनीलाही अशीच धमकी आली. प्रकरण 17 महिने चाललं. पत्रामागून पत्र येत राहिली. प्रत्येक पत्रात पोलिसांची खिल्ली उडवली जात होती. आम्ही तुम्हाला नाचवतो आहोत, असं जणू खुलेआम सांगितलं जात होतं. या तपासाचं नेतृत्व करत होते वरिष्ठ अधिकारी अनिल सावंत. त्यांनी दिवसरात्र एक करून तपास केला. 1.25 लाख लोकांची चौकशी झाली. हजारो कागदपत्र तपासली गेली, पण आरोपी हातात येत नव्हता. वाढत्या दबावाखाली आणि आत्मग्लानीत अनिल सावंत यांनी आत्महत्या केली. हा धक्का संपूर्ण पोलीस दलासाठी असह्य होता आणि अचानक जसं सुरू झालं तसं सर्व थांबलं. शेवटचं पत्र आलं, आम्ही आता थांबतो आहोत, आणि टोळी शांत झाली. केस अनुत्तरित राहिली. 15 वर्ष लोटीनी फाईल्स बंद पडल्या, पण मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी आदित्य रानदिवे यांनी ही फाईल पुन्हा उघडली. त्यांना एक गोष्ट खटकली. अपहरण केलं पण पैसे घेतले नाहीत. विषाची धमकी दिली पण कुणालाही मारलं नाही. उद्देश पैसा नव्हता. मग काय? जुने पुरावे पुन्हा तपासले गेले. धूसर सीसीटीव्ही फुटेज डिजिटल पद्धतीने सुधारण्यात आलं. एका दुकानात एक व्यक्ती बॉक्समध्ये काहीतरी ठेवताना दिसत होती. चेहरा अस्पष्ट, पण चालण्याची एक वेगळी ढब. उजवा खांदा खाली झुकलेला. देशमुख फूड्समधील माजी कर्मचाऱ्यांची यादी काढण्यात आली. त्यात सागर कुलकर्णी हे नाव पुढे आलं. केमिकल इंजिनियर, सुरक्षा त्रुटींवरून कंपनीशी वाद आणि अचानक नोकरी गमावलेला. तपासाने सागरपर्यंत धागा पोहोचवला. कोकणातील एका बंद गोदामात छापा टाकण्यात आला. भिंतींवर जुनी वर्तमानपत्र, देशमुख प्रकरणाच्या कात्रणांनी भरलेली, आणि मध्यभागी लिहिलेलं 21 चेहरे, एकच मिशन, सिस्टीमला आरसा दाखवा. जुन्या टाईपरायटरची अक्षरं पत्रांशी जुळली. बोटांचे ठसे जुळले. सागर कुलकर्णी अटक करण्यात आली. चौकशीत त्याने कबूल केलं की त्याला पैसा नको होता. त्याला सिद्ध करायचं होतं की मोठ्या कंपन्या आणि पोलीस यंत्रणा अजेय आहेत. तो म्हणाला, मी कुणालाही मारलं नाही, कारण माझा हेतू हत्या नव्हता. माझा हेतू होता भीती निर्माण करून त्यांचा अहंकार मोडणं. सागर कुलकर्णीचा गुन्हा हा पैशासाठी नव्हता, सूडासाठी होता. पण तो साधा वैयक्तिक सूड नव्हता. तो होता अहंकारावर वार करण्याचा विकृत प्रयत्न. देशमुख फूड्समध्ये केमिकल इंजिनियर म्हणून काम करताना सागरने उत्पादन प्रक्रियेत काही गंभीर सुरक्षा त्रुटी शोधल्या होत्या. त्याच्या मते त्या त्रुटींमुळे भविष्यात ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. त्याने लेखी तक्रार दिली, पण व्यवस्थापनाने ती दाबून टाकली. उलट त्यालाच बदनाम करून नोकरीवरून काढून टाकलं. त्याला वाटलं की मोठे उद्योगपती पैशाच्या जोरावर सत्य दाबतात आणि पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रभावाखाली असते. नोकरी जाणं हे त्याच्यासाठी केवळ आर्थिक नुकसान नव्हतं, तर आत्मसन्मानावर घाव होता. त्याने स्वतःला हुशार आणि नीतिमंत समजलं होतं, पण समाजाने त्याला अपयशी आणि बंडखोर ठरवलं. ही जखम त्याच्या मनात खोलवर रुतली. त्याने थेट हल्ला करण्याऐवजी एक मानसिक खेळ सुरू केला. त्याला सिद्ध करायचं होतं की ज्यांना लोक अजेय समजतात ती यंत्रणा तो गुडघ्यावर आणू शकतो. अपहरण करूनही, खंडणी न घेणं आणि विषाची धमकी देऊनही कोणालाही न मारणं हे याचाच भाग होता. त्याचा उद्देश पैसा कमवणं नव्हता, तर भीती निर्माण करून कंपनीचं आणि पोलिसांचं सार्वजनिक अपमान करणं होता. तो स्वतःला खलनायक समजत नव्हता. त्याच्या मते तो व्यवस्था उघडी पाडत होता, पण प्रत्यक्षात तो आपल्या जखमी अहंकाराला समाधान देत होता. त्याला प्रत्येक पत्रातून पोलिसांची चेष्टा करण्यात विकृत आनंद मिळत होता, कारण त्याला वाटत होतं की आता सत्ताधारी असहाय्य झाले आहेत.
म्हणून या गुन्ह्यामागचा खरा मोटिव्ह होता अपमानाचा बदला, प्रतिष्ठा हिरावून घेण्याची लालसा आणि स्वतःला सर्वात बुद्धिमान सिद्ध करण्याची वेडी महत्वाकांक्षा. पैसा नव्हे तर अहंकार आणि मानसिक सूट हाच त्याच्या गुन्ह्याचा केंद्रबिंदू होता. पण त्याच्या खेळात एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा जीव गेला. याचं ओझं त्याने आयुष्यभर उचलावं लागलं. न्यायालयाने त्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली. 21 चेहऱ्यांचा राक्षस अखेर पकडला गेला. पण या प्रकरणाने एक मोठा प्रश्न कायम ठेवला. बुद्धिमत्ता आणि सूद यामधली रेषा किती धूसर असते. आणि जेव्हा एखादा माणूस सिस्टीमला धडा शिकवण्याच्या नादात उतरतो तेव्हा त्याची किंमत किती जणांना मोजावी लागते. अशाच सत्य घटनांवर आधारित थरारक आणि सस्पेन्सने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी ट्रू व्हॉइस मराठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागासाठी तयार रहा.